ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मलंगगडावर जाण्यासाठी आता रोपवेची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे। याची आज टेस्ट राईड घेण्यात आली आहे। यावेळी भाजपा आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थित होते। मलंगगडावर जाण्यासाठी भक्तांना मलंगगडाचा संपूर्ण डोंगर चढावा लागत होता। मात्र अनेकांना हा डोंगर चढणं शक्य नव्हतं, त्यामुळे येथे रोपवे असावा अशी मागणी नागरिक करत होते। येथील रोपवेसाठी आमदार किसन कथोरे हे 2004 पासून प्रयत्नशील होते। अखेर आज या रोपवेचं काम पूर्ण झालं असून पुढील महिनाभर येथे ट्रायल चालणार असून त्यानंतर या रोपवेचं भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे। या रोपवेमध्ये 2 बोगी असणार असून एका बोगीची क्षमता ही एका तासाला 1200 पॅसेंजर एवढी असणार आहे। तसेच एक बोगी ही प्रवाशांना वरती जाण्यासाठी आणि एक बोगी प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी असणार आहे। आज खऱ्या अर्थाने जवळजवळ 20 वर्षाचं स्वप्न पूर्ण होतंय। 2004 ला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले। 7 ला त्याचं काम सुरू झालं आणि आता 23 ला ते काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलंय। आज ट्रायल घेताना मनातलं स्वप्न होतं की जर दर्शनाला वर जाणार असेल मी तर फक्त फ्युनिक्युलर मधूनच जाईन। भूमिपूजनाच्या दिवशी मी घोषणा केली होती आणि खऱ्या अर्थाने आज ते काम पूर्ण होऊन त्याला दिशा मिळते, याचा मनापासून आनंद वाटतो। खरं म्हणजे मध्ये काम जे बंद पडलं त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर या भागातले खासदार श्रीकांत शिंदे आणि PWD मंत्री श्री आपले रवींद्र चव्हाण यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि रखडलेला प्रकल्प आपल्या या कंपनीचे मालक लातुरे साहेब यांनी त्याला दिशा दिली, त्यांच्यावर आग्रह केला। कारण फ्युनिक्युलरचं काम त्यांनी वणीचं खूप चांगलं केलंय आणि चांगला अनुभव त्यांना असल्यामुळं पहिली एजन्सी रद्द करून या नवीन एजन्सीला काम दिल्यामुळं आता त्याला गती मिळाली। 1 महिन्यामध्ये ही पूर्णत्वास काम जाईल, ट्रायल त्याचं होईल आणि लोकांसाठी खुल्या पद्धतीने ही फ्युनिक्युलर चालू होईल आणि मनातलं स्वप्न जनतेच्या सुद्धा आज पूर्ण होतंय, याचा आनंद सर्वस्वी आम्हाला सगळ्यांना आहे। सर, आपण पण केला होता, तो आज पण पूर्ण झालाय, काय तुमच्या मनात भावना आहेत? भावना याच होत्या की हा प्रकल्प पूर्ण व्हावा। सर्वसामान्य माणसाला वाटते वर जाऊन दर्शन घेऊन यावं। मलंगगडाला जर गेलं तर जावं कसं? आज डोळीमध्ये जायचं असेल तर खूप पैसे लागतात आणि त्यामुळं पायी जाता येणार नाही। अशा लोकांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा आनंदाचा क्षण आहे आणि तो आनंदाचा क्षण पूर्ण करण्यासाठी खरं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये याला पहिली मान्यता, भारतातला पहिला प्रकल्प हा मंजूर झाला आणि त्याला दिशा मिळाली होती। आज त्याला अंतिम स्वरूप येतंय, हेच खऱ्या अर्थाने आपल्या भारतवासियांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आणि हे तीर्थस्थळ भारतामध्ये प्रसिद्ध असल्यामुळं त्याला एक अजून चांगला दर्जा मिळेल। या कंपनीचे जे सर्वस्व आहेत ते या प्रोजेक्टची तुम्हाला माहिती सुद्धा देतील, त्याच्यामध्ये कशा प्रकारची वाहतूक होईल ते। आकाशाने स्वानंद मीडिया मलंगगड। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।